पाव तर सर्वांनाच आवडतो, परंतु आजची रेसिपी खास आहे का ते शेवटपर्यंत पहा. कारण आजच्या रेसिपीमध्ये मी मिसळीला असा धमाकेदार टच दिला आहे, ज्यामुळे आपल्या मिसळीची चव कितीतरी पटीने छान होणार आहे. ही मिसळ खाल्ल्यानंतर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने मिसळ बनवणारच नाही, ही माझी गॅरंटी. चला रेसिपीला सुरुवात करूयात. त्याआधी शुभज्योत रेसिपी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. मिसळ बनवण्यासाठी इथे मी छान मोड आलेली मटकी घेतली आहे. नेहमी मिसळ बनवण्यासाठी मटकी घेताना ती भरपूर मोड आलेली घ्या. घरगुती मोड आलेली मटकी असेल तर अजूनच छान. आता मटकी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे मटकीला जो काही वास असेल तो संपूर्ण निघून जातो. आता सगळ्यात आधी मटकी आपण शिजायला घालणार आहोत. त्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी ठेवायचं. पाण्यामध्ये मटकी घालून घ्यायची. मटकी स्वच्छ धुवून त्याचं पाणी निथळून काढलं होतं, ती मटकी घालायची. पाव चमचा हळद, 1 चमचा मीठ घालायचं आणि ही मटकी आपण शिजायला बाजूला ठेवायची. आता ही दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट करते आणि एका गॅसवरती लगेच मसाला भाजायला घेते. आपण जे काही मसाले भाजणार आहोत आणि जे काही वाटण बनवणार आहोत ते आपल्या मिसळीचा आत्मा असणार आहेत. त्यामुळे हा मसाला खूप महत्त्वाचा आहे. इथे मी 1 वेलची, 2 दालचिनी, 5 ते 6 काळी मिरी, 5 ते 6 लवंगा आणि 3 चमचे धने, त्याचबरोबर 4 ते 5 लाल बेडगी मिरच्या घेतल्यात. आता ह्या सगळे खडे मसाले आपण ड्राय भाजून घेणार आहोत. तेल वगैरे काही घालायचं नाही, फक्त सुके कोरडे भाजून घ्यायचे. त्याचबरोबर मटकी आपली शिजतीये त्याकडेही एकदा लक्ष देऊन घेऊयात. बरेच वेळेला मिसळ ही फक्त कांदा खोबऱ्याचं वाटण बनवून केली जाते, परंतु हे खडे मसाले या प्रमाणामध्ये जर तुम्ही वापरचाल तर मिसळीची चव कितीतरी पटीने जास्त वाढणार आहे. त्यामुळे ही गोष्ट अजिबातही स्किप करू नका. मसाल्यांचा टच आपल्या मिसळीला खूप महत्त्वाचा आहे. आता कढईमध्ये तेल घालायचं. तेल छान गरम झालं की कांदा घालून घ्यायचा. इथं मी मीडियम आकाराचे 2 कांदे उभे पातळ चिरून घेतलेत. कांदा छान ब्राऊन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा. थोडाही कच्चा राहता कामा नये. चला कांदा आपला छानपैकी भाजून झालाय. अगदी मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचा. त्याचबरोबर मटकी आपली इथं शिजली आहे. परफेक्ट अशी मटकी शिजून झाली आहे. गॅस बंद करून घेतलाय. आता कांदा छान परतला गेला की यामध्ये ओलं खोबरं घालून घ्यायचंय. एक 4 ते 5 चमचे ओलं खोबऱ्याचा खीस, एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय. त्याचबरोबर आलं, लसूण आणि कोथिंबीर घालून घ्यायची. इथे तुमच्याकडे जर ओलं खोबरं नसेल तर सुक्या खोबऱ्याचा खीस घेतला तरीही चालेल. आता हे सगळे खोबऱ्या, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि छान हा मसाला परतवून घ्यायचा. तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलाय. याचा कलर जर तुमचा पांढरच राहिला किंवा कांदा व्यवस्थित पसला गेला नाही तर तुमच्या कटला म्हणावा असा रंग येणार नाही. चला आता सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे ड्राय मसाले वाटून घेऊयात. हे तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपण जो धमाकेदार टच देणार होतो आपल्या मिसळीला तो या खड्या मसाल्यांचा आहे. त्यामुळे हे मसाले अजिबात स्किप करू नका. पुन्हा पुन्हा हे मसाले वापरा असं का सांगते, कारण या पद्धतीने जर तुम्ही मिसळ बनवचाल तर तुम्ही ही चव कधीच विसरणार नाही. त्यामुळे या पद्धतीने बनवत असताना हे मसाले खूप महत्त्वाचे आहेत. चला छान अशी बारीक पावडर करून घ्यायची. पाणी अजिबातही घालायचं नाही. पाणी न घालता छान बारीक पूड तयार करून घ्यायची. आता यामध्ये कांदा, खोबरं, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर ह्या सगळ्या गोष्टी भाजून घेतल्या होत्या त्या घालून घ्यायच्या आणि ह्याही छान आपण बारीक वाटून घ्यायच्या. आता हे वाटत असताना थोडंसं पाणी घालून वाटलं तरीही चालेल. साधारण मी इथे अर्ध फुलपात्र पाणी घालून त्याची बारीक पेस्ट करून घेतली आहे. चला आता मटकी आपली छान शिजली आहे. यातली फक्त मटकी आपण बाजूला काढून घेऊयात. पाणी आपण त्याचमध्ये ठेवणार आहोत. अशी मटकी बाजूला काढून घेतल्यामुळे मटकी आपल्याला सर्विंगला छान वाढता येते आणि हळद मिठामुळे मटकीला खूप छान अशी चव आलेली असते. आता या स्टॉकमध्ये राहिलेला मी अजून थोडंसं पाणी घालून गरम करायला ठेवले, कारण हे गरम पाणी आपल्याला कटसाठी उपयोगी पडणार आहे. आता कढईमध्ये एक 5 ते 6 चमचे तेल गरम केले. तरी हवी आपल्या कटला, त्यामुळे तेल जास्त असणारच आहे. त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला, 1.5 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा घरगुती काळं तिखट घातले. आता तेल कोमट असताना हे मसाले घालायचे, म्हणजे मसाले आपले अजिबातही करपत नाहीत आणि आपल्या कटला तरी खूप छान येते. मसाले थोडेसे पसले गेले की वाटण घालायचं आणि आता वाटण मात्र आपण छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे. कमीत कमी मला एक 6 ते 7 मिनिटं लागली हे मसाले छान परतवून, हे वाटण छान परतवून घेण्यासाठी. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आलाय आपल्या वाटणाला. अतिशय सुंदर असा खरपूस हा मसाला भाजला गेलाय. आता यामध्ये हा गरम केलेला स्टॉक घालून घ्यायचा आणि त्यानंतर घालायचे चवीप्रमाणे मीठ. आपण अगोदर मटकी शिजायला घालताना मीठ घातलं होतं, त्यामुळे अंदाजे घाला. छान आपल्या कटला उकळी आली की यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आणि 6 ते 7 मिनिटं कट छान उकळून घ्यायचा. जेवढं तुम्ही कट छान उकळून घ्याल तेवढी त्या कटची चव वाढणार आहे. कट छान मी उकळून घेतलाय. गॅस बंद केल्यानंतर अतिशय सुंदर अशी तरी आपल्या ह्या कटवरती आली आहे. आता घेऊया सर्विंग करायला. किती सुंदर हा कट दिसतोय ना, बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल.
मिसळीची चव कोणत्याही हॉटेलमध्ये तुम्हाला भेटणार नाही, कारण ही मिसळ आपण घरीच एवढ्या छान पद्धतीने बनवू शकतो. चला आता मिसळ सर्व करून घेऊयात. सुंदर असा आपला कट, मटकीची उसळ, त्याचबरोबर कांदा, लिंबू, पाव आणि आता डिशमध्ये सर्विंग करण्यासाठी सगळ्यात आधी फरसाण, त्यानंतर मोड आलेली मटकीची आपली जी उसळ बनवली ती, त्यानंतर कट, परत एकदा दुसऱ्या लेअरला मी फरसाण घालून घेतलाय आणि परत एकदा वरून छानपैकी कट घालून घ्यायचा आहे. ही जी शिजवलेली मटकी आहे ना ती इतकी सुंदर लागते खाताना, त्यामुळे अजिबातही कटमध्ये ही मटकी मिक्स करायची नाहीये, ती अशीच बाजूला सर्व करायची आहे. अतिशय झणझणीत अशी आपली कोल्हापुरी पद्धतीची मिसळ तयार झाली आहे. तुम्ही देखील ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा. कशी वाटली रेसिपी हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर मात्र शेअर करा. अशाच झणझणीत आणि चमचमीत रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा अशाच टेस्टी रेसिपींसोबत धन्यवाद.